बरोबर तुझी दारू प्यायची स्पर्धा सुरू झाली आहे का? या बाबतीत सुद्धा त्या युजलेस मुलासोबत स्पर्धा होऊ शकत नाही. अरे स्पर्धा गेली खड्ड्यात. ही अशी दारू पीत बसणार आहेस का तू? त्या इंद्र आणि राणीचं काय करायचं हा मुद्दा आहे माझा. बोल काय करणार आहेस? आय नो, मला माहिती आहे तुला काय म्हणायचं आहे. आपण आता फक्त आपल्याच मनासारखं करायचं. विक्रांत नक्की तुझ्या डोक्यात काय आहे? प्लीज मला जरा क्लिअर सांगशील का तू? धमकावून झालं, वार करून झाले, पण आता गोड बोलून त्यांना बाजूला करायचा. गोड बोलायचं म्हणजे आता तू त्यांना घरात घ्यायचा विचार करतोयस का? मी तसा विचार जरी केला तरी ते परत येणार नाहीत. कशावरून? कारण त्यांचा स्वाभिमान खूप मोठा आहे आणि त्यासोबत ते कधीच ऍडजस्टमेंट करणार नाहीत. अरे मग आपण त्यांच्याशी गोड कसे वागणार आहोत? चेहऱ्यावर खोटा मुखवटा घेऊन त्यांच्या त्या झोपडीत जायचं. एक पाऊल मागे आलोत ना असं त्यांना दाखवून द्यायचं आणि त्यांना त्यांच्याच हक्काचं परत मिळणार आहे हे फील करून द्यायचं आहे. आणि इतकं सगळं करून काय होणार आहे? आपण सुधारलो आहोत असं दाखवून त्यांना बेसावत करायचं आणि त्याच क्षणी हे सगळं विकून इथून निघून जायचं. वा विक्रांत, सुपर आयडिया आहे तुझी. वाव. हे बघ, म्हणजे त्यांच्याशी आपल्याला एकदम जेन्युइनली वागावं लागणार आहे जेणेकरून त्यांना इथे यावंसं वाटेल असं. करेक्ट. वाघ वार करताना एक पाऊल मागे जातोय हे त्यांना दाखवून द्यायचं आणि मग अचानक वार करायचा. आई, मी जरा वॉकला जाऊन येतो बाहेर. अरे आता एवढ्या उशिरा जायची काय गरज आहे? अगं, उशीर कुठे झालाय? आत्ताशी 9. आता कुठे 9 वाजलेत. अगं मी लगेच जाऊन येतो. मोबाईल मध्ये का वेळ बघितलीस? घड्याळ कुठे तुझं? घड्याळ ना, घड्याळ मी इथेच ठेवलेलं काढून कुठेतरी. कुठे? इथेच ठेवलेलं. मला आय डोंट नो, मला ना आजकाल लक्षातच राहत नाहीये मी काही गोष्टी कुठे ठेवून देतो. इथेच ठेवलेलं मी कुठेतरी असेल. मी बघतो, चेक करतो कुठे काय आहे. इथेच ठेवलेलं मी. असेल इथेच कुठेतरी. इकडे नाहीये बहुतेक. मी त्या रूम मध्ये चेक करतो. इंद्रा, घड्याळ कुठे आहे? खरं खरं सांग. तुला खोटं बोलता येत नाही हे मला चांगलंच माहिती आहे. बोल, घड्याळ कुठे आहे? खोटं खोटं का बोलेन मी आई? मी इथेच ठेवलेलं. मला आठवत नाही येते एक्झॅक्टली. मी राणी, तुला माहिती आहे माझं घड्याळ कुठे बघितलंस तू? नाही सर, मी नाही पाहिलं. नाही का? इकडेच. इंद्रा, अरे इतकी महागातली वस्तू आहे ती, अशीच कशी कुठे ठेवून दिलीस? तुला आठवतं ना, तुझ्यासाठी मी फॉरेनवरून ऑर्डर केलंय ते लिमिटेड एडिशन घड्याळ होतं. इंद्रा, घड्याळ नक्की घरातच आहे ना? ऑफकोर्स घरातच असणार ना. घड्याळ कुठे जाईल? मी शोधतो. हा, राणी, इंद्रा, काय झालं आबा? काय झालं म्हणून विचारताय? तुम्हा दोघांमुळे आपली कंपनी वाचली आहे. डील कॅन्सल झालाय.
मग दोघांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नाही आबा, खरं तर राणीमुळेच हे शक्य झालंय. म्हणजे राणीने त्या क्लायंटला व्यवस्थित सगळं एक्सप्लेन केलं की त्यांनी जर ही डील केली तर त्यांना खूप धोका आहे त्या डीलने, आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी ही डील कॅन्सल केली असावी. आणि काय करू शकते हे चांगलंच माहिती आहे मला. मग दोघांचा एक खूप अभिमान आहे मला. तुम्ही दोघे एकत्र असाल तर काय करू शकता माहिती आहे मला. आणि हे तर झालं, आता वकील होऊन दाखवायचं. अभ्यासाला लागा. हो आबा. बरं इंद्रा, राणी, उशीर झालाय ना खूप. चल चल, अभ्यासाला लागायला हवं. ये. बरं मी आहे बाहेर. इंद्रा मला टाळतोय असं का वाटतंय? अजित, जेवण तयार आहे, जेवण करून घ्या. आई, आपण आबांशी बोलायला हवं का ग? हो रे, पण मला काय वाटतं माहितीये का, आपण सगळ्यांनी मिळून बोलायला पाहिजे बघ. पण आई, दादा तयार होईल का? काय झालं? तुम्ही असं इथे का उभे आहेत? अरे म्हणजे मला असं वाटत होतं, उर्मिलाची आपण चोर ओटी भरून घेतली असती तर. चोरोटी? चोरोटी कशाला? अगं म्हणजे तशी रीतच असते. मला काय वाटतं विक्रांत, चोर ओटीच्या कार्यक्रमाला आपलं सगळं कुटुंब एकत्र असावं. नाही म्हणजे माझी तशी इच्छा आहे. ग्रेट, ग्रेट आयडिया आहे. इनफॅक्ट आम्ही पण तोच विचार करत होतो. मी परवा त्यांना घरात बोलवण्याचा प्रयत्नही केला, पण ते दुखावले होते म्हणून आले नाही. मग म्हटलं त्यांचा राग थोडा शांत व्हायला वेळ द्यावा. दादा, ते लोक खूप चांगल्या मनाचे आहेत रे. का कुणास ठाऊक, पण आपण त्यांच्याशी बोलायला गेलो तर ते सगळं जुनं विसरून जातील. हो ना. आता आपल्या घरामध्ये नवीन पाहुणे येणार आहे हे त्यांना कळल्यावर त्यांचा राग लगेच निघून जाईल. कसं आहे ना, येणारा नवीन पाहुणाच आपल्या सगळ्यांना जोडून ठेवेल. पण आता ते चिडलेत ना, आता ते येतीलच याची खात्री नाही आहे ना.